गॅस वितरणाच्या गलथान कारभाराविरोधात नायगावात चक्काजाम, रिकाम्या टाक्या रस्त्यावर फेकून नागरिकांचा संताप. राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक तासभर विस्कळीत. नांदेडच्या नायगाव शहरातील घरगुती गॅस वितरण व्यवस्थेच्या गलथान कारभाराविरोधात आज नागरिकांचा संताप पाहायला मिळाला आहे. नायगाव शहरातील डॉक्टर हेडगेवार चौकात शेकडो नागरिकांनी रिकाम्या गॅस टाक्या थेट रस्त्यावर फेकून चक्काजाम आंदोलन छेडलं आहे. या अचानक केलेल्या आंदोलनामुळे नांदेड हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक जवळपास तासभर ठप्प झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शहरात गेल्या अनेक दिवसांपासून घरगुती गॅस सिलेंडर वितरणात मोठा विलंब होत असल्याने नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत. ऑनलाईन बुकिंग करून OTP प्राप्त झाल्यानंतरही तब्बल 10 ते 15 दिवस गॅस सिलेंडर घरपोच मिळत नसल्याची गंभीर तक्रार नागरिकांनी केली आहे. ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या आहेत. बेटाचं नाव नाही, साहेब म्हणाली OTP आली नाही, OTP ऑनलाईन झालं नाही. 4 दिवस झाला. सोमवारी केलं, शुक्रवारी गेला, शनिवार गेला, रविवार गेला. आता मी म्हणाली माझी चिठ्ठी निघत, आम्ही गोरगरीब काय कष्ट करा साहेब, मदत करून खावा. मालक दुनियाचे 60 वर्षाची माणसं आहे, करा का खावा की काही हेच OTP काय केलं आम्हाला मंत्री साहेब म्हणजे द्या, तुमच्या हात जोडते. आम्ही विनायकाच्या हाव, वसुदेवाच्या हाव, आमच्या गोरगरीबावर करता दया माया करा साहेब. हे काय 3-3 4 जाती तिथं